नमस्कार. उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवला आहे व्हेज दालचा. हा जो दालचा आहे तो नॉनव्हेजचा सुद्धा बनवला जातो आणि व्हेजचा सुद्धा. त्यासोबतच मिक्स डाळी यामध्ये असल्यामुळे एकदम पौष्टिक असा हा दालचा बनवून तयार होतो. 6 ते 7 व्यक्तींना पुरेल इतक्या प्रमाणामध्ये बनवला आहे. तर रेसिपी एकदम सोपी आहे. तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. तर सुरुवातीला कुकरमध्ये 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. सारख्याच वाटीने अर्धी वाटी हरभरा डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे. तुम्ही हरभरा डाळ आणि तुरीच्या डाळीपासून सुद्धा बनवू शकता. माझ्याकडे मुगाची डाळ होती म्हणून ॲड केली आहे. आता यामध्ये पाणी घालून चांगली स्वच्छ अशी धुवून घ्यायची. यातलं पाणी काढून मग यामध्ये डाळीच्या वर 1 इंच पाणी राहील इतपत पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 टेबलस्पून इतकं तेल आणि 1 चमचा मीठ घालून मिक्स करून घेतलं. आता झाकण लावून लो टू मीडियम हीटवर कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेऊयात. कुकरनुसार याला कमी अधिक वेळ किंवा कमी अधिक शिट्ट्या सुद्धा लागू शकतात. आता डाळी चांगल्या मऊ अशा शिजवून होईपर्यंत आपण भोपळा चिरून घेऊयात. भोपळा चिरताना भाजीसाठी जसा चिरतो तसा न चिरता थोडासा मोठ्या आकारामध्ये चिरला आहे. चिरून झाला की पाण्यामध्ये काढून घ्यायचा म्हणजे मग काळा पडणार नाही. तोपर्यंत डाळ सुद्धा चांगली शिजवून झालेली आहे. तर गॅस बंद करून याची फोडणी करून घेऊयात. फोडणीसाठी इथे मी गॅसवर एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे. यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून इतकं तेल घालायचंय. तेल चांगलं तापलं की यामध्ये 1 चमचा भर इतकं जिरं घालायचं. 2 ते 3 तेजपान घातलेले आहेत. सोबतच काही खडे मसाले घातलेत. या संपूर्ण साहित्याची लिस्ट जी आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये 4 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घालायच्यात आणि सोबतच उभे चिरून घेतलेले कांदे घालायचेत. कांदा जो आहे तो हलकासा लालसर रंगावर परतून घेणार आहोत. एकदम डार्क नाही करायचा. तर कांदा चांगला परतला गेला की यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची. आता हे दोन्हीही 2 मिनिटं तरी चांगलं परतून घेऊयात. यामध्ये 2 मोठे टोमॅटो बारीक असे चिरून घातलेले आहेत. तर टोमॅटो सुद्धा चांगले सॉफ्ट होईपर्यंत या परतून घेणार आहोत. तर या स्टेपला तुम्ही 1 चमचा मीठ सुद्धा घालू शकता. टोमॅटो पटकन सॉफ्ट होतील. मी आलं लसूण पेस्टमध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे घातलेलं नाही. तर बघू शकता टोमॅटो चांगले सॉफ्ट झाले आहेत. आता यामध्ये काही कोरडे मसाले घालूयात. तर सुरुवातीला पाव चमचा हळद घालायची. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घालूयात. तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. गरम मसाले आणि हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट एकदम प्रमाणात घालायचं आहे. सोबतच 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची. आता हे घातलेले सगळे मसाले मीडियम हीटवर परतून घेऊयात. तर त्यासाठी यामध्ये 1 वाटीभर पाणी घालून मसाले चांगले शिजवून घेऊयात. तर मसाल्यांना चांगलं तेल सुटलेलं आहे. तर या स्टेपला यामध्ये चिरून घेतलेला भोपळा घालूयात. आता हा जो भोपळा आहे तो 1 ते 2 मिनिटं या मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊयात. मिक्स करून घेतलेला आहे. तर यामध्ये भोपळा बुडेल इतपत पाणी घालायचंय. यामध्येच आपण भोपळा शिजवून घेणार आहोत. तर पुरेसं पाणी घालून यावर झाकण ठेवून मीडियम हीटवर भोपळा शिजवून घेणार आहोत. साधारणतः 7 ते 8 मिनिटं लागतात फक्त झाकण ठेवून शिजवल्याने. मध्येच एकदा भोपळा मी चेक करून पाहिला होता. तर परत एकदा झाकण काढून चेक करून बघूयात. तर एकदम व्यवस्थित असा भोपळा शिजला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये कुकरला शिजवून घेतलेली डाळ घालूयात. डाळ घालण्याआधी डाळ चांगली स्मॅश करून मगच घालायची म्हणजे मग दालच्याला चांगला दाटसरपणा येतो. यामध्ये चिंचेचा कोळ घातलेला आहे अर्धी वाटी. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूठभर पुदिना घालायचा आहे. यामुळे दालच्याला एकदम मस्त अशी चव येते. सोबतच मूठभर बारीक चिरून कोथिंबीर आणि 1 चमचा मीठ घालायचे. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं की सगळे जिन्नस जे आहेत ते चांगले एकजीव होईपर्यंत साधारणतः 4 ते 5 मिनिटं शिजवून घेऊयात. तर साधारणतः 5-1 मिनिटांनी याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. जसा जसा हा दालचा थंड होतो तसाच तो मस्त दाटसर होतो. तर जिरा राईस सोबत तुम्ही बनवून खाऊ शकता, एकदम भारी लागतो. तर बनवून बघा आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत धन्यवाद.